पण मग लोणावळ्याला आपल्याला राजवाड्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी ठेवावं लागेल ना? हो, सुमतीचं असं म्हणणं आहे की ती राहणार आहे राजवाड्यांच्या बरोबर. तर तिला आमचा निरोप सांगा की आमची काही हरकत नाही आहे, परंतु म्हणा रडारड नको. आपल्याला राजवाड्यांना बरं करायचंय. तिच्या रडण्यामुळे ते होणं शक्य नाही. मग हो, मी बोलते तिच्याशी. आबा, मला तुमच्याशी बोलायचं. हे बघ, आत्ता नको. आत्ता कधीही राजवाडे येतील. जे काय बोलायचे ते नंतर बोला. नंतर बोलून काही होणार नाही आहे, कारण जे झालंय ते आत्ताच झालंय आणि ते पुन्हा होऊ नये म्हणून त्यावर आत्ताच बोलायला हवं. काय झालं? आबा, बँकेने माझं लोन प्रपोजल पास केलंय. मग ही चांगली गोष्ट आहे की? यात एवढं चिडण्यासारखं काय? नाही, लोन प्रपोजल पास झालंय हे खरं आहे, पण ते कसं पास झालंय ते महत्वाचं आहे. म्हणजे मला कळलं नाही. मला पण कळलं नव्हतं, म्हणून तर विचारायला आलो. बरोबर आहे तुमचं. आम्ही बँकेच्या जनरल मॅनेजरशी बोललो. तुमचं लोन पास झालं, पण तुमचं लोन पास होण्याशी आमच्या या फोनचा काही संबंध नाही. ते तुमच्या मेरिटवर पास झालेलं आहे. माझं लोन जर माझ्या मेरिटवरच पास होणार होतं तर मग तुम्ही फोन का केला आबा? आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मला हे सगळं नको आहे. मला माझं लोन, माझं प्रपोजल, माझं बिझनेस सगळं माझ्या हिमतीवर करायचंय. मला मोठं व्हायचंय, पण ते पृथ्वीराज सिंह इनामदार म्हणून. आबासाहेब इनामदारांनी आपल्या मुलाला मोठं केलं असं मला नकोय आबा. म्हणजे आता यापुढे आम्ही आमच्या मुलांसाठी काय करावं आणि काय करू नये हेही आमची मुलं आम्हाला शिकवणार. राजवाडे पृथ्वीराज, आपल्यातले जे वाद आहेत ते आपण नंतर सोडूया. राजवाडे येत आहेत, आम्हाला त्यांच्यासमोर येता येणार नाही. त्यांना ताबडतोब त्यांच्या खोलीमध्ये हलवण्याची व्यवस्था करा. आम्ही त्यांच्यासमोर जाणं, त्यांनी आमचा आवाज ऐकणं, यामुळे ते बेभान होतात हे तुम्हाला माहिती आहे. हे असं काही घडता कामा नये. ठीक आहे आबा, पण आपला हा वाद थांबलाय, संपला नाही. आई, 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 होय काय झालं हो तुम्हाला? हे असे कधीच नाही. बोला ना डॉक्टर, मला सांगा ना काय झालंय यांना. तुम्ही माझ्याशी प्लीज बोला ना. काय झालंय तुम्हाला? अरे बोला ना, मला सांगा ना कोणीतरी. काय झालंय? आई, त्रागा करू नकोस एवढं. अगं सांग ना गं यांना. काय झालंय? काय झालंय यांना? आई, आई हे बघ, शांत हो तू, शांत हो बरं. बाबा नक्की बरे होतील, तू शांत हो प्लीज. काय झालंय असं का? त्यांना रूम मध्ये घेऊन बोला ना काहीतरी. जुई, काहीतरी बोला त्याला ना. त्यांच्या रूम मध्ये नाही, मी यांना सोडून कुठेही जाणार नाहीये. काय झालंय मला कळून दे ना. हे बघ, तुला बाबांवर राहायचंय ना, मग शांत हो आणि स्वतःला सावध. आई प्लीज सांभाळ स्वतःला. चल त्यांना रूम मध्ये घेऊन कम
आमचं लग्न लावलं होतं. आठवतंय? आपलं लग्न झालं ना त्या वर्षी खूप मोठा पाऊस पडला होता. आपण लग्नानंतर जेजुरीला गेलो होतो. तुम्ही तलवार उचलायचा प्रयत्न केला होता आणि तुम्हाला जमलं नव्हतं. तुम्हाला जमलं नाही म्हणून तुम्ही 2 दिवस अस्वस्थ होतात. आठवतंय? आपण गोव्याला गेलो होतो तेव्हा ही जुई होती आपल्या बरोबर. आणि त्याच वेळेला आपल्याला कळलं होतं की विक्रम माझ्या पोटात आहे म्हणून. तेव्हा माझ्या सांगण्यावरनं तुम्ही रेड्डीच्या गणपतीला 21 वेळा अभिषेक केला होता. काहीतरी आठवायचा प्रयत्न करा ना. माझ्याकडे बघा, बोला माझ्याशी. सुई, विक्रम अरे तू तरी सांगणार. बोला. बाबा, तुम्हाला आठवतंय? तुम्ही मला मदत करण्यासाठी लंडनला आला होता. आठवतंय बाबा? बाबा प्लीज आठवा ना. आपण कितीतरी ठिकाणी फिरलो होतो. खूप गोष्टी बघितल्या होत्या. आठवतंय का? बकिंगहॅम पॅलेस, बिग बस, लंडन ट्यूब, हाइड पार्क. बाबा आठवा. बाबा प्लीज प्रयत्न करा, आठवा ना. बाबा हो, तुषारने सुद्धा कधी मला कुठे बाहेर नेलं नव्हतं, कुठेही फिरवलं नव्हतं. पण तुम्ही माझ्या सगळ्या हौशी मौजी पुरवल्यात. बाबा आठवतंय का तुम्हाला? बाबा बाकी काही नाही, पण कामिनी आंटी. तुम्ही कामिनी आंटीलाही विसरलात का? मॅडम, तुम्ही बघताय ना, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही जे बोलताय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय म्हणून? विक्रम, काय रे, कसला विचार करतोय? मामांचा? ज्यांनी आमचा विचार केला नाही त्यांचा विचार मी का करू? आमचा म्हणजे? आमचा म्हणजे माझा, माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, जुईचा. मग तुला काय म्हणायचं? आयुष्यभर मामांनी अजून कोणाचा विचार केलाय? केला ना, त्यांनी विचार केला, पण फक्त स्वतःचा, फक्त स्वतःचा. आणि हो, त्या कामिनीचा. रिलॅक्स विक्रम, कंट्रोल. कसं कंट्रोल करू मी स्वतःला? कसं कंट्रोल करू पृथ्वी? कधी कधी असं वाटतं ना, जावं बाबांसमोर आणि त्यांना जा विचारावा, का केलं तुम्ही हे, का केलं? पण काय विक्रम, त्यांची ही अवस्था तुला बघवत नाही हेच ना? प्लीज प्लीज पृथ्वी स्टॉप. अरे वडील आहेत तुझे, ते बाबा आहेत तुझे. लहानाचा मोठा केलाय तुला, आणि कितीदा माफ केलं असेल रे त्यांनी तुला? तू तर त्यांच्या विरुद्ध अशा गोष्टीचा राग धरून बसलाय ज्यात त्यांची चूक आहे का नाही हे सुद्धा आपल्याला माहित नाही. अरे पण परस्त्रीशी संबंध ठेवणं कितपत योग्य आहे? अरे पण हे संबंध मैत्रीचे सुद्धा असू शकतात ना. पण का? का मी विचारतो, का? तू कृष्णाला मानतोस का? हो, मग संत मीराबाईंना? हो रे बाबा. मग त्यांचा विचार कर, म्हणजे तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. अरे पण पृथ्वी, माझ्या समोर एकच प्रश्न नाहीये. माझ्या समोर शेकड्यानी प्रश्न आहेत, शेकड्यानी. एक प्रश्न सोडवला की दुसरा प्रश्न उभा राहतो, दुसरा प्रश्न सोडवला की तिसरा प्रश्न उभा राहतो. असं डोकं भणाणून जातं, भणाणून.
अरे मग जर तुला या सगळ्या प्रश्नांवरती पूर्णविराम लावायचा असेल ना, तर तुला मामांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला हवं. ते शक्य नाहीये ते. मग ठीक आहे, तुझेच प्रश्न, तुझीच उत्तरं जी तुला सापडत नाहीयेत. कारण अविश्वास. विचार कर. वंस काय झालं? राजवाडे घरी आले आता खुश ना? हो, देवाकडे एकच प्रार्थना आहे आता, यांची तब्येत लवकर ठीक होऊ दे. होईल, ते सुद्धा होईल. अवस्था भगवत नाहीये हो यांची. एवढे हुशार, कर्तबगार, असं कधी होईल असं? असं अहो काय आहे? झालं का तुमचं पुन्हा सुरू? अशा रडू नका हो. तेच समजावलं महिला, पण नाही. आई अगं असे रडून प्रश्न सुटतात का? आईला सांगतेस रडू नकोस, आणि तू राजवाडे आले तेव्हा धाय मोकलून रडत होतीस. आता तुमच्या दोघींच्याही डोळ्यात पाणी दिसता कामा नाही. तुमच्या दोघींचेही चेहरे हसरे असतील तर राजवाड्यांची तब्येत लवकर बरी होईल, ठणठणीत होतील ते. अरे वा, आज कसे सगळे आनंदात आहेत ना. मामा घरी आल्यानंतर घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटते. पण आनंदाच्या भरात एक गोष्ट विसरू नका. कोणती? मामांसमोर आबासाहेबांचं नाव घेऊ नका. विजया, ह्याची आठवण करून देण्याची ही वेळ नाही. अहो पण आई, वेळ गेल्यानंतर बोलून काय उपयोग? मी आपलं फक्त काळजी घेण्यापुरतं सांगितलं. वहिनी, आम्ही घेऊ त्याची काळजी. हो ग, पण मामांचं झालं ते जरा वाईटच. विजया, हे असं बोलण्याच्या पेक्षा जे आता पुढे होईल ते चांगलं होऊ दे अशी प्रार्थना कर ना. हो नक्कीच. राजवाडे मामांची तब्येत नीट होऊ दे, आत्यांचा संसार अगदी सुखाचा नीट चालू दे, आणि राजवाड्यांच्या आयुष्यातनं ती निघून जाऊ दे. कामिनी. वहिनी, तिचा काय संबंध? तू तिला उगाच मध्ये आणू नकोस. आला हिला पुळका लगेच तिचा. हो, कारण या सगळ्यात तिची काहीही चूक नाहीये. माझ्या संसाराचं वाटोळ झालं ही चूक नाहीये. आणि तिने मला केलेली मदत, अगं त्याचाच तर मोबदला घेतलाय त्या सटवीनं. अरे हे काय चाललंय काय तुमचं? तुम्ही जर असं भांडत राहिलात तर राजवाड्यांची तब्येत सुधारणार आहे का? बघा ना आई. विजया, अहो, तुम्ही सांगता तेच बरोबर आहे. मामांची तब्येत जर का सुधारायला हवी असेल ना, तर आपण सगळ्यांनी आनंदी राहायला पाहिजे. विसरा तुम्ही, विसरा. खरंच हे सगळे ना वाद विसरून जा तुम्ही त्या कामिनीला. आणि अजून एक, हा, की मामांपुढे ना आबांचं नाव का? विजया, सगळ्यांना हे सगळं माहितीये. पुन्हा पुन्हा तेच सांगायची जरूर नाहीये. निघ तू आता. अहो ते बिथरतात म्हणून सांगते. हो, मामांची काळजी आहे, मग सांगा ना. मामांच्या हळव्या मनाची काळजी कोणालाच नाहीये इथे. आबासाहेब, एक गोष्ट मात्र मला मनापासून सांगावीशी वाटते. तुम्ही राजवाड्यांना जे घरी आणून ठेवलं ना, ते खरंच खूप चांगलं झालं. म्हणजे लोकांच्या नजरेमध्ये आबासाहेब इनामदार म्हणजे खूप मोठे राजकारणी आहेत, पण त्यांनी आपलं राजकारण कधी आपल्या वाड्यात किंवा आपल्या कुटुंबात नाही आणलं. प्रभाकर, आमच्या मते राजकारण आणि कुटुंब या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण म्हणूनच कधीही या दोन बाजूंना एकमेकांमध्ये मिसळू द्यायचं नाही, हा एक नियम आहे. आणि हा नियम आम्ही आजपर्यंत पाळल्यामुळे आम्ही अजूनही इथं टिकून आहोत.
हा राजकारणाचा एक समुद्र आहे. या समुद्रामध्ये उडी मारल्यानंतर लक्षात येतं की राजकारणाच्या ह्या समुद्राची खोली किती भयानक आहे. इथली संकट, इथले शत्रू, हितचिंतक, छुपे लोक, समस्या, या सगळ्याचा अंदाज येण्याकरता म्हणून थांबावं लागतं, कष्ट करावे लागतात, संयम असावा लागतो. हा संयम कधीही सोडून चालत नाही. आणि असा हा संयम आमच्याकडे आहे असं मी समजतो, म्हणून टिकून आहोत. आमच्यासारखा संयम आमच्या खानदानामध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे आहे असं आम्हाला वाटतं. आबासाहेब, मला वाटतं हा संयम फक्त पृथ्वीराज मध्ये आहे. You said it. You said it. हॅलो. हां. हो हो हो, ठीक आहे, ठीक. थँक्यू थँक्यू. बोला बोला, प्रभाकरच आहेत, बोला. आपलं ते लोणावळ्याचं काम झालंय. बर. आपल्या राजवाड्या आहेत ना, त्यांच्यासाठी जी सोय करायची असं आमचं म्हणणं होतं, ती सोय केलेली आहे. लोणावळ्याला एका फार्म हाऊसवरती. माफ करा आबासाहेब, पण ते जर अजून काही दिवस आपल्या कुटुंबियांसमवेत राहिले तर त्यांना लवकर बरं वाटेल, नाही का? नाही, तुम्ही म्हणता आहात ते मला समजतंय, मला कळत नाही असं नाही आहे, परंतु थोडा वेळ जाऊ द्या, करूया विचार. आबा, काय रे? सुमती आत्या राजवाडे काकांना पहिल्यापासून रडारड करतायत. नवीन काहीतरी सांग. तो विक्रम त्यांना समजवायचं सोडून त्यांच्याबरोबर वाद घालत बसलाय. जरा तुम्हीच जाऊन समजवलं तर बरं होईल.